नमस्कार. योगिता होम फूड्समध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण 3 किलोच्या प्रमाणात सोलापुरी पद्धतीचा काळा कांदा लसूण मसाला बनवणार आहोत. आणि त्यासाठी कोणत्या प्रकारच्या मिरच्या लागणार आहेत आणि किती प्रकारचा मसाला लागणार आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत. 1 ते 1.5 वर्ष टिकणारा असा आपण आज काळा कांदा लसूण मसाला बनवणार आहोत. अजिबात याचा रंग जात नाही, चवही बदलत नाही आणि मस्त असं झणझणीत आणि नॉनव्हेज व्हेज भाज्यांसाठी एकदम भारी असा हा काळा कांदा लसूण मसाला आहे. तर तुम्ही बघू शकता या काळा मसाल्याचा कलर किती मस्त आलेला आहे. भाज्यामध्ये टाकलं तर एकदम सुंदर असा कलर येतो आणि झणझणीत असा चविष्ट हा मसाला आहे. तर आता आपण बनवायला घेऊया. तर इथे बघा मी मिरच्या घेतलेल्या आहेत. या मिरच्याचं नाव गुंटूर आहे. गुंटूर मिरच्या घेतलेल्या आहेत या. आणि या मिरच्याचं कातडं थोडंसं जाड असतं, कलरला असतं आणि या गुंटूर मिरच्याचं पण तिखट भरपूर पडतं. त्यामुळे अशा प्रकारची 1 किलो प्रमाणात मी गुंटूर मिरच्या आणलेल्या आहेत आणि छान असं कडक वाळलेली पण आहे, तुम्ही बघू शकताय. तर दुसऱ्या प्रकारची आपण बॅडगी मिरची घेतलेली आहे बघा. अशा पद्धतीची बॅडगी मिरची घेतलेली आहे, काश्मीरी लाल तिखट. कलरसाठी आपण या मिरच्या घेतलेल्या आहेत. अर्धा किलोच्या प्रमाणात बॅडगी मिरची आपण घेतलेली आहे. तर इथे बघा ज्वारी मिरच्या घेतलेल्या आहेत. तर किती छान असं आपल्या मिरच्या वाळलेल्या आहेत, देठ वगैरे काढून घेतलेल्या आहेत. मिरची बनवण्यासाठी आपण 1.5 किलो ज्वारी मिरच्या घेतलेल्या आहेत, अर्धा किलो बॅडगी मिरची घेतलेली आहे आणि 1 किलो आपण गुंटूर मिरच्या घेतलेल्या आहेत. आणि अशा पद्धतीने सर्व देठ काढून घेतलेले आहेत. तर या मिरच्या आपण वाळवून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता आपण मिरच्या असं छान वाळायला टाकलेल्या आहेत, देठ काढलेले आहेत आणि लाल भडक अशा आपल्या इथं मिरच्या आहेत. मिरची करण्यासाठी लाल भडकच मिरची घ्यायची. पैसे जास्त का जाईना पण चांगल्या क्वालिटीची मिरची वापरल्याने काळं तिखट काळा मसाला चांगला होतो. तर इथं आपली मिरची वाळून झालेली आहे. तर आता आपण मसाला भाजायला घेऊया. तर 3 किलोच्या प्रमाणात आपण काळा कांदा लसूण मसाला बनवणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य बघूया, किती प्रमाणात आपण घेणार आहोत ते बघूया आता. तर इथे बघा मी घेतलेला आहे 30 ग्राम लवंग घेतलेला आहे. तर अशा पद्धतीचं लवंग घेतलेलं आहे आपण 30 ग्राम. आणि नागकेशवर घेतलेला आहे 20 ग्राम. फक्त नागकेशवर मी घालणार आहे, त्यासाठी 20 ग्राम नागकेशवर घेतलेला आहे. आणि इथे घेतलेला आहे बघा 20 ग्राम विलायची घेतलेली आहे, हिरवी विलायची घेतलेली आहे. त्यासोबत घेतलेला आहे बघा 30 ग्राम घेतलेला आहे खसखस. सोबतच घेतलेला आहे बघा 30 ग्राम आपण घेतलेले आहेत शहाजिरे. तर इथे बघा मी मसाला विलायची घेतलेली आहे, 20 ग्राम मसाला विलायची घेतलेली आहे. आणि चक्री फूल घेतलेला आहे बघा 20 ग्राम. तर मसाला विलायची आणि चक्री फूल आपण दोन्ही मिळून 20-20 ग्राम घेतलेला आहे. आणि 30 ग्राम घेतलेले आहेत इथं मिरे घेतलेले आहेत. तर इथं मी 20 ग्राम घेतलेला आहे ओवा. आणि घेतलेला आहे बघा 50 ग्राम हळकुंड घेतलेला आहे आणि 30 ग्राम आपण इथं सुंठ घेतलेला आहे. तर कांदा लसूण मसाला बनवताना मी त्रिफळा आणि बडीशोप घालत नाही. तर इथं घेतलेलं आहे बघा 125 ग्राम आपण इथं घेतलेला आहे तीळ. आणि 30 ग्राम आपण घेतलेला आहे इथं जायत्री घेतलेली आहे बघा 30 ग्राम. सोबत घेतलेला आहे 200 ग्राम आपण इथं घेतलेले आहेत जिरे. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही अजून भरपूर मसाले ॲड करू शकताय. तर मी माझ्या पद्धतीने इथं मसाला घालणार आहे. तर मोहरी घेतलेली आहे बघा 200 ग्राम मोहरी घेतलेली आहे आपण. आणि इथं घेतलेला आहे बघा 30 ग्राम दालचिनी घेतलेल्या आहेत. त्याचसोबत घेतलेला आहे आपण दोन्ही मिळून 50 ग्राम तमालपत्र आणि दगडी फूल. अशा पद्धतीचं तमालपत्र आणि दगडी फूल दोन्ही मिळून आपण 50 ग्राम मध्ये घेतलेले आहेत. तर इथं घेतलेले आहे बघा धणे घेतलेले आहेत. अशा पद्धतीचे निवडून स्वच्छ करून धणे घ्यायचे. तुम्ही बघू शकता जवळून दाखवते, बारीक छान असे आपले इथं धणे आहेत गावरान पद्धतीचे. तर हे धणे पाऊण किलो आहेत. 1 किलोला पाव किलो कमी असं पाऊण किलो धणे आहेत इथे. 3 किलो कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी आपण इथं घेतलेला आहे बघा लसूण सोलून घेतलेला आहे. 300 ग्राम लसूण सोलून घेतलेला आहे. आणि पाऊण किलोच्या प्रमाणात खोबरं अशा प्रकारे आपण कट केलेला आहे. अर्धा किलो आणि पाव किलो हे खोबरं आहे. अशा पद्धतीने आपण बारीक करून घेतलेला आहे. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही खोबरं किसणीने बारीक करून घ्या. तर अशा पद्धतीने मी
कट करून घेतलेले आहेत। सर्व मसाले मी इथं घेतलेले आहेत आणि इतक्याच प्रकारचे मी मसाले कांदा लसूण मसाला बनवण्यासाठी घालणार आहे, काळा मसाला बनवण्यासाठी। आपला मसाला बघून झालेला आहे। तर इथे बघा कांदा घेतलेला आहे। कांदा वाळलेला कांदा वजनी प्रमाणात अर्धा किलो आणि पाव किलो म्हणजे पाऊण किलोच्या वजनी प्रमाणात आपण हे कांदा वाळवलेला आहे। वाळलेला कांद्याचं वजन पाऊण किलो आहे आपल्या। तर आता आपण हा सर्व मसाला भाजायला घेऊया। तर मसाला भाजण्यासाठी आपण इथं लोखंडाच्या कढईचा वापर करणार आहोत। कढईमध्ये तेल टाकून झालेलं आहे, तेल छान गरम झालेलं आहे आणि सुरुवातीला धने आपण भाजून घेणार आहोत। धने भाजायला वेळ लागतो, त्यामुळे सुरुवातीला आपण धने 10 ते 15 मिनिट छान असं भाजून घेऊया। खाली वर करून आपल्याला हे धने छान असं भाजून घ्यायचे आहेत। धने आपल्याला इथं करपवायचं नाही आणि थोडंसं तेल घालून आपल्याला हे धने छान असे भाजून घ्यायचे आहेत। तर काळा मसाला करण्यासाठी मसाला भाजून घेताना जास्त तेलाचा वापर करायचा नाही। थोडं तेल घालून आपल्याला हे गरम मसाला, खडा मसाला, धणे, खोबरं सर्व कमी तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत आणि करपवायचं पण नाही। जवळजवळ 15 ते 20 मिनिट आपण छान असे हे धणे भाजून घेतलेले आहेत। तर तुम्ही बघू शकता अजिबात इथं आपण करपवलेलं नाही, पण छान असं भाजून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते जवळून। तर अशा पद्धतीने आपण धणे छान असे भाजून घेतलेले आहेत। तर धणे आपलं छान असं भाजून झालेलं आहे। तर हे धणे आपण काढून घेऊया। तर तुमच्याकडे जर छोटी कढई असेल तर हे धणे 2-3 भाग करून 2-3 वेळा थोडे करून तुम्ही भाजून घ्या। माझ्याकडे मोठी कढई होती म्हणून मी सर्व धणे एकत्र टाकलेले आहेत, काढून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे धणे आपण भाजून घेतलेले आहेत। तर आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकून घेऊया कढईमध्ये। कढईमधले सर्व धणे आपले काढून झालेले आहेत। तर आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे तेजपान आणि दगडी फूल। तर इथे बघा मी दगडी फूल आणि तेजपान टाकून घेतलेले आहे। तेल पण तुम्ही बघितलं असेल मी किती थोडं टाकलेलं आहे। थोडं तेल घालून आपल्याला हे एक 5 ते 10 मिनिट दगडी फूल आणि तमालपत्र भाजून घ्यायचं आहे। तर इथे दगडी फूल आणि तमालपत्र आपल्याला करपवायचं पण नाही, पण छान असं हलकंसं भाजून घ्यायचं आहे। हलकंसं भाजून घेत असताना गॅस मध्यम ठेवायचा, मोठा ठेवायचा नाही, जेणेकरून पानं आपले तेजपान आपले कडक छान होतात आणि कुटताना पण अजिबात राहत नाही। तर तुम्ही बघू शकताय आपलं तेजपान आणि दगडी फूल आपण भाजून घेतलेलं आहे, काढून घेतलेलं आहे। तर याच कढईमध्ये आपण थोडंसं तेल ओतूया। तर तुम्ही बघू शकताय मी छोटंसंच माप तेल ओतलेलं आहे। तर आता टाकून घेतलेलं आहे दालचिनी। दालचिनी पण एक 2 ते 3 मिनिटावर आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे। तर इथे पण दालचिनी आपल्याला करपवायची नाही, हलकीशी छान अशी भाजून घ्यायची आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही तेलाचा भरपूर वापर करा, पण तिथं मिरची करायला जाताना अजिबात तिथं मिरची कुटत नाही, तेल मसाल्यामध्ये जास्त असल्यानंतर मसाला तसंच राहतो। त्यामुळे थोडं तेल घालून हे मसाला आपल्याला छान इथं भाजून घ्यायचे आहेत। दालचिनी आपली भाजून होत आलेली आहे, काढून घेऊया। तर सर्व दालचिनी आपण काढून घेतलेली आहे आणि आता यामध्ये टाकूया एक माप तेल। मसाला भाजताना थोडाच तेलाचा वापर करायचा। तर इथे आपण टाकलेला आहे बघा मसाला विलायची आणि चक्री फूल। चक्री फूल आणि मसाला विलायचीचा वास सुगंध भरपूर येतो, त्यामुळे इथं मी कमी प्रमाणात चक्री फूल आणि मसाला विलायची घेतलेली आहे। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथे जास्त मसाल्याचा वापर करू शकता, जास्त प्रमाणात मसाला विलायची आणि चक्री फूल घेऊ शकता। तर मी इथं 20-20 ग्रामच चक्री फूल आणि मसाला विलायची घेतलेली आहे आणि छान असं आपलं इथं भाजून पण होत आलेलं आहे, तुम्ही बघू शकताय। तर आपण आता हे मसाला विलायची आणि चक्री फूल काढून घेऊया। तर आता यामध्ये टाकून घेऊया हिरवी विलायची। हिरवी विलायची पण छान अशी आपल्याला फुलेपर्यंत भाजायची आहे, पण करपवायची नाही। तर तुम्ही बघू शकता इथं आपली हिरवी विलायची मस्त असं छान भाजत आलेली आहे। 2 मिनिट असंच तेलामध्ये ठेवायचं आणि छान अशी फुलेपर्यंत ही विलायची आपल्याला भाजून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता इथं तर आपली विलायची छान असं भाजत आलेली आहे, पण अजिबात इथं करपलेली नाही।
तर ही हिरवी विलायची पण आपण 20 ग्रामच्या प्रमाणात घेतलेली आहे, जास्त घेतलेली नाही. तर छान असं आपलं इथं भाजून झालेली आहे, काढून घेऊया. तर आता आपलं सर्व विलायची काढून झालेली आहे. तर कढईमध्ये आपल्याला आता टाकायचं आहे लवंग, नागकेशवर आणि मिरे. लवंग आणि नागकेशवर या तिन्ही मसाल्याला एकत्र करून भाजायचं आहे. या तिन्हींना एकच वेळ लागतो भाजायला, त्यासाठी आपण इथं तिन्ही मसाले एकत्र करून भाजून घेत आहोत, तुम्ही बघू शकताय. तर मसाल्यामध्ये मी बडीशोप, मेथी आणि त्रिफळा या प्रकारचे मसाले घेतलेले नाहीत. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही या मसाल्याचा वापर करू शकता. तर मी या मसाल्याचा वापर करत नाही, मी कधी घालत नाही मसाले. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं लवंग, नागकेशवर, मिरे सर्व भाजून झालेला आहे, काढून घेऊया. तर सर्व आपला मसाला काढून झालेला आहे. तर या कढईमध्ये 1 माप तेल टाकूया आणि यामध्ये जायत्री टाकून घेऊया. तर जायत्री यामध्ये टाकून घेतलेली आहे, छान अशी भाजून घेऊया. तर इथे आपल्याला करपवायचं नाही, पण सोनेरी रंगावरती ही जायत्री आपल्याला भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथं अशा प्रकारे सतत फिरवत राहायचं आहे, जेणेकरून आपली जायत्री करपणार नाही. आणि आपलं इथं भाजून पण झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. तर काढून घेऊया. तर इथं आपले जायत्री सर्व काढून होत आलेली आहे. तर यामध्ये आपल्याला आता मोहरी भाजून घ्यायची आहे. कढईमध्ये मोहरी टाकूया आणि छान असं मोहरी भाजून घेऊया. तर मध्यम गॅसवरती, बारीक गॅसवरतीच आपल्याला ही मोहरी छान अशी भाजून घ्यायची आहे. 1 माप तेल टाकूया आणि छान असं भाजून घेऊया. आणि सतत आपल्याला फिरवत राहायचं आहे. जवळजवळ एक 7 ते 8 मिनिट छान अशी मोहरी भाजून घेऊया. मोहरीचा तडतड आवाज आला म्हणून लगेच काढायचं नाही मोहरी, नाहीतर आतमध्ये कच्ची तशीच राहते. तर तुम्ही बघू शकता इथं छान अशी आपली इथं मोहरी भाजत आलेली आहे. आणि सतत फिरवत राहायचं, जेणेकरून आपली मोहरी पण करपणार नाही, पण चांगली अशी भाजून निघेल. तर इथे आपली मोहरी छान अशी भाजून झालेली आहे, काढून घेऊया. मोहरी भाजून झाली की आपल्याला यामध्ये टाकायचं आहे जिरे. तर त्यासाठी थोडंसं कढईमध्ये तेल टाकूया. तुम्ही बघू शकता कढईमध्ये अजिबात तेल नाही, पण 1 माप आपण तेल ओतलेलं आहे. आणि यामध्ये जिरे टाकून घेतलेले आहेत. जिरे छान असे आपण आता भाजून घेऊया. तर आपले जिरे थोडेसे कोरडे दिसतात, तुम्ही बघू शकता. तर त्यामध्ये थोडंसं तेल ओतून घेऊया. आणि हे जिरे पण छान असे 7 ते 8 मिनिट बारीक गॅसवरती भाजून घेऊया. जिरे पण आपल्याला भाजायचे आहेत, पण जिरे करपवायचं नाही. तर तुम्ही बघू शकता आपण किती थोड्या तेलामध्ये जिरे हे भाजून घेत आहोत. आणि आता आपले जिरे छान असे भाजलेले आहेत. थोडीशी मध्ये जागा केलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्यामध्ये थोडंसं तेल ओतूया आणि आता यामध्ये टाकायचं आहे 30 ग्राम शहाजिरे. शहाजिरे टाकून घेतलेला आहे. यामध्येच टाकायचं आहे ओवा. आणि हे तिन्ही मसाले आपल्याला एकत्र करून भाजायचे आहेत. तर शहाजिरे आपण सेपरेट भाजून घेतलेले नाहीत, कारण शहाजिरे तेलात टाकले की लगेच करपतात. त्यामुळे आपण आधी सुरुवातीला जिरे भाजून घेतलेले आहेत आणि जिरे भाजून झाल्यानंतर मग त्यामध्ये शहाजिरे आणि ओवा घातलेला आहे. आणि अगदी कमी तेलामध्ये, कमी तेलाच्या प्रमाणात आपण हा मसाला छान असं भाजून घेत आहोत. आणि इथं आपल्याला करपवायचं पण नाही आणि करपलेलं पण नाही, तुम्ही बघू शकता जिरे आपले. तर छान असं तिन्ही मसाले आपले भाजून होत आलेले आहेत, काढून घेऊया. तर अशा पद्धतीने कमी तेलामध्ये सर्व मसाले आपण भाजून घेणार आहोत, तुम्ही बघू शकता इथं. तर आपले शहाजिरे, जिरे सर्व काढून होत आलेले आहेत. तर आता आपण या कढईमध्ये थोडंसं तेल ओतूया आणि यामध्ये टाकूया तीळ. तीळ पण असं छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे, करपवायचं नाही. तर सतत आपल्याला हे तीळ पण फिरवत राहायचं आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपण सारखं फिरवत राहत आहोत आणि मस्त छान असे आपण हे तीळ 4 ते 5 मिनिट भाजून घेऊया. तर आपलं इथं तीळ पण भाजत आलेलं आहे. तर या तीळ भाजत असतानाच आपल्याला यामध्ये खसखस टाकायची आहे.
तर तुम्ही बघू शकता इथं आपण खसखस टाकून घेतलेले आहे. दोन्ही मिळून एकत्र करून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर आपण सर्व मसाले भाजून घेत आहोत, पण आपले मसाले अजिबात इथं करपलेले नाही. तुम्ही बघू शकता. वेळ का लागेन आपण मसाला छान असा बारीक गॅसवरती मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. आणि तीळ आणि खसखस आपलं इथं भाजून पण होत आलेलं आहे. तुम्ही बघू शकता अजिबात इथं करपलेलं नाही, पण छान असं आपण भाजून घेतलेलं आहे. तर आपलं इथं तीळ आणि खसखस भाजलेलं आहे, तर काढून घेऊया. जितकं कमी तेलामध्ये आपण मसाला भाजून घेऊ तितका काळा मसाला आपला छान होतो, चविष्ट होतो. भरपूर तेल टाकून जर मसाला भाजलो आणि तो मसाला जर करपला तर आपलं काळं तिखट काळा मसाला कडवट लागतं, अजिबात चविष्ट होत नाही. तर इथं आपलं सर्व काढून झालेलं आहे. कढईमध्ये एक मापभर तेल ओतलेलं आहे आणि त्यामध्ये टाकलेलं आहे सुंठ. सुंठ छान अशी आपण आता भाजून घेऊया. तर एक 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण हे सुंठ भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तर हे सुंठ आपण आता काढून घेऊया. सुंठ भाजून झालेलं आहे, काढून घेतलेलं आहे. यामध्ये टाकलेलं आहे हळकुंड. हळकुंड मी इथं 50 ग्रामच घेतलेला आहे, कारण आपण व्हेज नॉनव्हेज भाज्या बनवताना हळदीचा वापर करतो फोडणीमध्ये. त्यासाठी आपण हळद इथं कमी प्रमाणात घेतलेलं आहे. आणि हळद पण छान अशी हळकुंड पण छान अशी आपण परतून घेऊया, भाजून घेऊया. 1-2 मिनिट असंच खाली ठेवायचं. खालची बाजू छान फ्राय झाली की वरच्या बाजूने पलटून घ्यायचं आणि छान असा हळकुंड भाजून घ्यायचं. फिरवून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं हळकुंड पण आपलं इथं छान असं भाजत आलेलं आहे. तर आता हे हळकुंड आपलं भाजलेलं आहे, तर काढून घेऊया. तर इथे सर्व खडे मसाले आपण भाजून घेतलेले आहेत कमी तेलामध्ये. तुम्ही बघू शकता. तर आपले आता फक्त 2 साहित्य राहिलेले आहेत, खोबरं आणि कांदा. तर आता कढईमध्ये तेल ओतूया आणि खोबरं भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता खोबरं भाजण्यासाठी आपण 3 ते 4 माप तेल ओतलेलं आहे. तर यामध्ये आता आपण खोबरं टाकून घेऊया. तर दिवाळीमध्ये आपण चिवडा बनवताना खोबरं कसं तळून घेतो तेलामध्ये, तसं इथं आपल्याला तळायचं नाही. फक्त थोडं तेल टाकून आपल्याला हे खोबरं छान असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता सर्व खोबरं मी एकत्रच टाकलेलं आहे. तुम्ही जर छोट्या कढईमध्ये किंवा तव्यामध्ये खोबरं भाजत असाल तर 2-3 वेळा थोडं थोडं करून तुम्ही भाजून घेऊ शकता. तर माझी लोखंडाची कढई मोठी असल्यामुळे मी 1/2 किलो खोबरं या कढईमध्ये सर्व टाकलेलं आहे आणि छान असं आपण खाली वर करून सतत फिरवत राहायचं आहे. खोबरं टाकलं म्हणजे तसंच ठेवायचं नाही, तर सतत फिरवायचं. जेणेकरून तसं जर ठेवलं तर खालची खोबऱ्याची बाजू करपते आणि वरती तसंच राहतं. त्यामुळे सतत आपल्याला अशा प्रकारे चमच्याच्या सहाय्याने खोबरं फिरवत राहायचं आहे. जोपर्यंत या खोबऱ्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत खोबरं आपल्याला अशा पद्धतीने फिरवत राहायचं आहे. तुम्ही बघू शकता. आणि आपल्या इथं खोबऱ्याचा कलर पण चेंज होत आलेला आहे. बारीक गॅस करून मंद आचेवर आपल्याला हे खोबरं पण छान असं भाजून घ्यायचं आहे. जसं जसं भाजेल तसं आपल्या खोबऱ्याला तेल पण सुटतं आणि छान असं आपलं खोबरं भाजून पण तयार होतं. तर इथं खोबरं आपल्याला करपवायचं नाही, फक्त छान असं सोनेरी रंगावरती भाजून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही इथं खोबऱ्याचा किसाचा सुद्धा वापर करू शकता. तर मी अशा पद्धतीने खोबरे बारीक कट करून घेतलेले आहेत आणि आपलं इथं खोबरं छान असं भाजून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता. आपण खोबरं भाजून घेतलेलं आहे, पण आपलं खोबरं असं भरपूर आपण काळा पण केलेला नाही आणि करपलेला पण नाही. छान असं आपलं इथं भाजून झालेलं आहे. तर काढून घेऊया. कांदा आणि खोबरं करपवायचं नाही, नाहीतर आपली काळं तिखट काळा मसाला भाजी कडवट लागते आणि खाऊ पण वाटत नाही आणि काळ्या तिखटाचा कलर एकदम काळाभोर येतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता आपलं खोबऱ्याचं तेल पण कढईमध्ये सुटलेलं आहे. तर इथे बघा मी ताटात काढलेलं आहे आणि खोबऱ्याचा कलर बघा किती छान असा आलेला आहे. तर आता आपण कांदा भाजून घेऊया. तर इथे कढईमध्ये आपण कांदा पण टाकलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर 5 किलोच्या प्रमाणात मी कांदे कापलेले होते
आणि कांदा वाळल्यानंतर इतकासा झालेला आहे. कांद्याचं वजन वाळल्यानंतर पाऊण किलो तर किलोभर भरलेला आहे, तुम्ही बघू शकता. आणि कांदा छान असा वाळलेला होता, पण पावसाच्या वातावरणामुळे कांदा असा थोडासा ओलसर झालेला आहे. आणि यामध्ये आता थोडंसं तेल ओतूया आणि कांदा छान असा कडक होईपर्यंत आपण भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता मी कांदा भाजताना सुद्धा कमी तेलाचा वापर केलेला आहे. थोडंच 1 ते 2 माप आपण इथं तेल ओतलेलं आहे आणि छान असा आपण आता हे कांदा परतून घेऊया. कांदा भाजताना सतत आपल्याला फिरवायचा आहे, जेणेकरून आपला कांदा करपू नये. करपलं की संपलं, मग समजायचं की आपली चटणी खराब झाली. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सतत आपल्याला चमच्याच्या सहाय्याने कांदा हे खाली वर करून घ्यायचं आहे. कांदा आपल्याला भाजायचा आहे, पण कांदा काळा होईपर्यंत आपल्याला भाजायचं नाही. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हा कांदा छान असं भाजून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं आपला कांद्याचा कलर पण बदललेला आहे आणि कांदा छान असं भाजून होत आलेला आहे. कलर पण बदललेला आहे, तुम्ही बघू शकता. मस्त इथं आपला कांद्याचा कलर आलेला आहे. सारखं सतत फिरवत राहिल्यामुळे आपला कांदा पण करपला नाही, पण असं छान असं आपण भाजून घेतलेला आहे. जवळून दाखवते तुम्हाला, तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला कुठंतरी दिसते का बघा करपलेला कांदा. तर अशा पद्धतीने वेळ का लागेना, पण आपल्याला कांदा छान असं बारीक गॅसवरती भाजून घ्यायचं आहे. तर इथं आपला कांदा छान असं भाजून झालेला आहे, काढून घेऊया. तर काळा मसाला करण्यासाठी आपण इथं कमी प्रमाणात तेलाचा वापर केलेला आहे आणि थोडं थोडं तेल घालून आपण इथं सर्व खडे मसाले, गरम मसाला, धने, खोबरं, कांदा सर्व कमी तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत. तर सर्व मसाले आपण कमी तेलामध्ये भाजून घेतलेले आहेत. आणि मिरची कांडायला जेव्हा जातो तेव्हा आपल्याला सोबत पाव किलो इतकं तेल घेऊन जायचं आहे. तर हे कढई आपण गरम करायला ठेवलेली होती मसाला भाजायला, त्याच कढईमध्ये आपण तेल गरम करून घेणार आहोत आणि थंड करणार आहोत. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हे सर्व मसाले, खडा मसाला, धने, खोबरं भाजून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता, जवळून दाखवते तुम्हाला. अजिबात इथं आपण कोणतेही मसाले करपवलेले नाही. आणि अशा पद्धतीने कमी तेलामध्ये सर्व खडे मसाले, धने, जिरे, दालचिनी, लवंग, मिरे सर्व भाजून घेतलेले आहेत. तर इथे अशा पद्धतीने आपण तुम्ही बघू शकता कांदा पण भाजून घेतलेला आहे आणि खोबरं पण. तर आता आपल्याला हे कांदा, खोबरं आणि लसूण सर्व मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. तुम्हाला हवा असेल तर कांद्याची पेस्ट करू शकता, खोबऱ्याची पेस्ट करू शकता. तर आता मी तुम्हाला मसाला वाटलेला दाखवते, तुम्ही बघू शकता. तर इथे बघा मी खोबरं अशा पद्धतीने वाटून घेतलेलं आहे. असं जर तुम्हाला वाटायचं नसेल तर तुम्ही खोबऱ्याची पेस्ट पण करू शकता तेल सुटेपर्यंत. आणि कांदा बघा अशा पद्धतीने मी वाटून घेतलेला आहे मिक्सरला. तुम्हाला हवा असेल तर कांद्याची तेल सुटेपर्यंत तुम्ही पेस्ट बनवू शकता. तर अशा पद्धतीने कांदा, खोबरं मी वाटून घेतलेलं आहे. त्याचसोबत घेतलेलं आहे बघा लसूण पण अशी पेस्ट करून घेतलेली आहे मी. तर मसाला कांडायला जाताना खोबरं आणि कांदा वाटूनच घेऊन जायचं मिक्सरला, नाही तर तिथं डंक्यामध्ये कुटत नाहीत, नाहीतर परत यावं लागतं. तर मिरची कांडायला जाताना मिरची सोबत महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठं मीठ. काळं तिखट, काळा मसाला करताना मोठ्या मिठाचाच वापर करायचा. तर तुम्ही बघू शकता इथं आपण मोठं मीठ घेतलेलं आहे. 1 किलोचं पाकिट मी घेतलं होतं, पण त्यातलं थोडंसं मीठ काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने अर्धा किलोच्या वर आपण मीठ घेतलेलं आहे. शक्यतो मिरची करताना, मसाला करताना मिठाचा वापर थोडासा कमी करायचा. मी आता यातलं पण परत घेऊन येणार आहे मीठ. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने टोपल्यामध्ये सर्व भांड्यामध्ये आपण मसाला काढून घेतलेला आहे, वाटून घेतलेला. खोबरं, कांदा, लसूण आणि बाकीचं टोपलं मी तसंच ठेवलेलं आहे. तर काळा मसाला करण्यासाठी आपण इथं बघा गॅसवरती मिरच्या ठेवलेल्या आहेत भाजायला. आणि या मिरच्या मी 2 किलोच्या प्रमाणात मिरच्या भाजून घेणार आहे आणि 1 किलो मिरची मी तशीच घेऊन जाणार आहे. तर मिरचीमध्ये एक माप आपण तेल ओतलेलं आहे आणि छान असं मिरच्या आपण 3 ते 4 मिनिट भाजून घेऊया.
तर ज्वारी ह्या झणझणीत तिखट अशा मिरच्या आहेत, त्यामुळं मिरच्या भाजताना घरभर सगळा ठसका उठला होता, घरभर मिरच्याचा खाट उठला होता. तरी त्या आपल्या मिरच्या पण छान अशा भाजून झालेल्या आहेत, काढून घेऊया. तर अशा पद्धतीने आपण ही मिरची कॅरी बॅगमध्ये भरून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने सर्व भांडे आणि सर्व मसाल्याची टोपली वगैरे आपण कॅरी बॅगमध्ये ठेवलेली आहे. आणि आता आपण मिरची करायला घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथं आपण मिरची कांडप केंद्रामध्ये आलेलो आहेत आणि या ताई आता आपल्या मिरच्या डंक्यामध्ये टाकलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने सर्व मिरच्या आपल्या डंक्यामध्ये टाकलेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्हाला सर्व मी पूर्ण व्हिडिओ या काळा मसाल्याचा दाखवत आहे. तर इथं डंक्यामध्ये आपल्या मिरच्या टाकून झालेल्या आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आता आपल्याला मसाला टाकायचा आहे. तर मिरच्या भाजत असतानाच आपण भाजून घेतलेला मसाला या मिरचीमध्ये मिक्स करत आहे. तुम्ही बघू शकता सर्व मसाला इथं टाकून झालेला आहे आणि आपली मिरची पण छान अशी वाटून होत आलेली आहे. तुम्ही बघू शकता. तर अशा पद्धतीने आपला मसाला छान असा वाटून झालेला आहे आणि या डंक्याला अशी ऑटोमॅटिक मसाला चाळायची चाळणी आहे. तुम्ही बघू शकता आणि यामध्ये वाटून घेतलेला मिरची मसाला या चाळणीमध्ये टाकून ते चाळून घेत आहेत. तुम्ही बघू शकता थोडं थोडं या चाळणीमध्ये वाटून घेतलेला मसाला टाकून हे अशा पद्धतीने हा मसाला चाळून घेत आहेत. तुम्ही बघू शकता. तर इथं आपला मसाला छान असा चाळून होत आलेला आहे. तर या चाळलेल्या मसाल्यामध्ये आता ते कांदा लसूण खोबरं मिक्स करून घेणार आहेत. तर तुम्ही बघू शकता इथं मसाला छान आपला चाळून झालेला आहे. तर टोपल्यामध्येच आपण आता वाटून घेतलेलं लसूण या ताई मिक्स करून घेत आहेत. तरी ते लसूण पण टाकून झालेलं आहे. आता घेतलेलं आहेत बघा खोबरं, मिक्सरमधून बारीक करून आणलेलं खोबरं आता या मसाल्यामध्ये मिक्स केलेले आहेत. सोबतच कांदा घेतलेला आहे, कांदा पण बारीक केलेला आपण या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व कांदा खोबरं लसूण वाटून घेतलेल्या काळा मसाल्यामध्ये मिरचीमध्ये मिक्स केलेलं आहे. तर चमच्याच्या सहाय्याने या सर्व मिक्स करून घेत आहेत. तुम्ही बघू शकता आणि छान अशी आपली मिरची पावडर बारीक करून दिलेली आहेत त्यांनी. तर या काळा मसाल्यामध्ये वाटून घेतलेल्या त्यामध्ये आपण लसूण खोबरं आणि कांदा वाटून घेतलेला टाकलेला आहे आणि या ताई चमच्याच्या सहाय्याने तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सर्व मिक्स करून घेत आहेत. एक जीव सर्व केल्यानंतर ते पुन्हा एकदा डंक्यामध्ये टाकतात आणि पुन्हा एकदा हे दुमसून देतात डंक्यामध्ये टाकून. तर तुम्ही बघू शकता कांदा लसूण मसाला वाटून घेतलेला सर्व आता अजून एकदा आपण या डंक्यामध्ये टाकून वाटून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता सर्व मसाला डंक्यामध्ये टाकलेला आहे आणि आपण गरम करून तेल आणलेलं होतं. तर हे तेल पण आपण घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथे कांदा लसूण मिक्स होत आलेला आहे आपलं. तुम्ही बघू शकता अजून एकदा आपण डंक्यामध्ये सर्व मसाला टाकलेला आहे आणि यामध्ये थोडं थोडं तेल घालून हे सर्व मसाला आपल्याला छान असं तयार करून देतात. अशा पद्धतीचा काळा कांदा लसूण मसाला, काळं तिखट, काळा मसाला किती छान तयार होतो तुम्ही बघू शकताय आणि एकदम बारीक अशी छान अशी कुटलेली आहेत त्यांनी हा मसाला. इथं तेल पण टाकून झालेला आहे. कांदा खोबरं लसूण सर्व मसाला आपला मिक्स झालेला आहे आणि दुमसून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकताय काळ्या तिखटाचा कलर किती छान आलेला आहे आणि आता हे सर्व आपण कॅरी बॅगमध्ये भरून घेत आहोत. तर या बनवलेला काळ्या तिखटाचा काळा कांदा लसूण मसाल्याचा वास एकदम भारी येतोय आणि कलर पण तुम्ही बघू शकता किती मस्त इथं आलेला आहे. सर्व तिखट आपण कॅरी बॅगमध्ये भरून घेतलेला आहे. तर आता आपण घरी जाऊया आणि पुढचा व्हिडिओ घरी गेल्यानंतर बघूया. तर मी आता घरी आलेले आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या काळ्या तिखटाचा कलर किती मस्त आलेला आहे. सुंदर असा कलर आलेला आहे आणि मस्त आपल्या काळ्या मसाल्याचा काळ्या कांदा लसूण मसाल्याचा सुगंध घरभर सुटलेला आहे. मस्त छान असा वास येतोय. आपल्या काळा मसाल्याचा मुटका होईल असं इथं आपण चटणी कुटून आणलेली आहे, काळं तिखट करून आणलेलं आहे. तुम्ही बघू शकता सर्व यातल्या गाठी मोडून घ्यायच्या, थंड करायला ठेवायचं, मगच बरणीमध्ये भरून ठेवायचा. तर इथे टोपल्यामध्ये मी काढून घेतलेलं आहे बघा काळं तिखट. तुम्ही बघू शकता.
तर आजचा व्हिडिओ तुम्हाला काळ्या तिखटाचा काळा मसाल्याचा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा. बनवून बघा, साध्या सोप्या पद्धतीने बनवलेला आहे. धन्यवाद.